आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहे याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी स्टोर रूममध्ये विधी करत असते आणि इकडे हॉलमध्ये अमिताच्या श्राद्धाचा विधी चालू असतो. तेव्हा त्यांना काहीतरी जळण्याचा वास येतो. सगळे कुजबूज करत असतात की घरात काही जळलं नाही ना. तेव्हा मीरा बोलते दादासाहेब मी बघते. तेव्हा अथर्व बोलतो मीरा तू थांब मी जातो. तेव्हा गुरुजी बोलतात अहो तुम्ही उठू नका, विधी अपूर्ण राहील. तेव्हा अथर्व पुन्हा उठायला लागतो. आत्या बोलते अथर्व तू उठू नकोस, अंबिकाचं श्राद्ध घालायचं म्हटलं ना काही घोळतोस. तरी अथर्व उठणार तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि बोलते अथर्व थांब. तेव्हा मंजिरी बोलते कुठेही जायची गरज नाही, आपल्या घराजवळ रस्ता सुरू आहे ना, ते डांबर जाळलं असेल त्याचाच वास येत असेल. तेव्हा मंजिरी बोलते गुरुजी तुम्ही विधी सुरू ठेवा, आज अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण झालंच पाहिजे. इकडे मंजिरी हातात काहीतरी घेऊन येते आणि ती श्राद्ध चालू असताना हातात त्या वस्तू घेऊन मंत्र बोलत असते. इकडे माया बाहेर मनात बोलत असते की डेफिनेटली काहीतरी गडबड आहे, नाही तर एवढं श्राद्ध सोडून मंजिरी मॅडम उठून गेल्याच नसत्या. माया बोलते की आत्ता यांचं काहीतरी सुरू आहे. मंजिरी सोफ्याच्या बाजूला उभं राहून काहीतरी करत असते. अंबिका अचानक मंजिरीच्या समोर जाते. मंजिरीला कळत असतं की माझ्यासमोर अंबिका उभी, पण मंजिरी न बघितल्यासारखं करते. अंबिका मंजिरीसमोर हात जोडून उभं राहते हे मीरा बघत असते. नंतर अंबिका दादासाहेबांसमोर हात जोडून उभं राहते, म्हणजे अंबिका सगळ्यांसमोरच हात जोडत निरोप घेत असते. अंबिका वेदाकडे जाते, वेदाजवळ थोडा वेळ बसते. नंतर मीराकडे येते. मीराला बघून रडायलाही येत असतं. तेव्हा मीराला आणि अंबिकाला त्यांचे पहिले दिवस आठवत असतात की त्या कशा भेटल्या होत्या. अंबिका मीराला मिठी मारते. मंजिरी हे सगळं बघत असते आणि तिचं विधीचं कामही चालू असतं. गुरुजी वेदाला फुलं वाहायला बोलवतात. श्राद्ध कंप्लीट होतं. अंबिका तिथून गायब होते. सगळे बाहेर कावळ्याला नैवेद्य ठेवायला जातात. तेवढ्यात मंजिरी पटकन येऊन हातातले वस्तू त्या विधीच्या सामानाजवळ ठेवते. सगळे बाहेर येतात. मंजिरीही येते, अंबिकाही तिथे येते. तेव्हा गुरुजी सांगत असतात की आता कावळ्याला भोजन ठेवा, कावळा शिवला की आत्म्याला सद्गती प्राप्त होईल. तेव्हा अथर्व आणि वेदा पुढे येऊन नैवेद्य ठेवतात. तेव्हा अंबिकाही त्यांच्या समोरच उभी असते. अथर्व हात जोडून बोलतो देवा माझी अंबिका जिथे कुठे असेल तिला सुखात ठेव. तिला सांग की वेदाची अजिबात काळजी करू नकोस, मी आहे वेदासाठी, मी तिला जीवापाड जपीन. तेव्हा अंबिका तिच्याशी बोलत असते. अथर्व वेदा मला आता जावं लागतंय आणि काळजी घे स्वतःची. आणि हा वेदा परत रुसवा फुगवा करायचा नाही हं. तेव्हा वेदाला मागचे दिवस आठवतात. तेव्हा अंबिका बोलते तुम्ही दोघंही सुखात राहा एवढीच इच्छा आहे माझी. तेवढ्या दामोदर आवाज येतो अरे अथर्व कावळा असा येणार नाही, तुम्ही इकडे या. तेव्हा म्हणजे मनात बोलत अंबिका आता तुझा इथला प्रवास संपलाय, तुझ्या पुढच्या प्रवासाची व्यवस्था झाली आहे, फक्त शेवट बाकी आहे. अथर्व कावळ्याला आवाज देऊन बोलवत असतो. तेव्हा मीरा हात जोडून रडत असते की अंबिका ताई तू काळजी नको करूस, वेदा तुझी नाही आता माझी लेक आहे, माझ्या जीवापेक्षाही जास्त जपेन मी तिला आणि वेदाच्या बाबांचीही काळजी घेईन, तू निर्धास्त होऊन जा. तेव्हा अंबिका बोलते मीरा तुझ्यावर सोपून जातील दोघांना, पण त्यांच्यासोबत तुझी काळजी घे हं. तेव्हा पुन्हा अथर्व कावळ्याला बोलवतो. तेव्हा तिथे एक कावळा येतो आणि तो तिथला नैवेद्य खाऊ लागतो. तेवढ्यात तेव्हा कावळा शिवला एकदाचा, म्हणजे अंबिकाच्या आत्म्याला आता शांती मिळेल रे बाबा. तेव्हा अंबिका मुक्त होऊन हळूहळू वर जायला लागते. तेव्हा मार्जरी हसत असते आणि बोलते की म्हणजे तू अत्यंत योग्य पद्धतीने विधी पूर्ण केला आहे, ही अंबिकाची मुक्ती नाही कैद आहे. अंबिका जात असते आणि मीराला वरतून बाय बाय करत असते. तेव्हा अंबिका वरती जाता इकडे मार्जरीच्या इथे तो कावळा येतो आणि त्या कावळ्याची बॉटल होती आणि तेव्हा मार्जरी काहीतरी मंत्र बोलत असते अंबिकाला कैद करण्यासाठी. तेव्हा अंबिकाला जाणवायला लागतं की तिला काहीतरी वेगळंच होतंय म्हणून. तिकडे शिवनाथला लगेच कळतं की त्याच्या मुलीला कोणीतरी कैद करतंय म्हणून. इकडे मंजिरी पटकन मार्जरीच्या इथे येते. अंबिका बॉटलमध्ये पटकन मार्जरी कैद करते आणि मंजिरी येऊन पटकन बॉटलचं झाकण लावते आणि जोरजोर हसायला लागते की अंबिका त्या बॉटलमध्ये कन्फ्यूज असते आणि ती बोलते कुठे आली मी नक्की, श्राद्धानंतर मला खरंच मुक्ती मिळाली का, पण इथे कुठे आली की सगळीकडे अंधारच अंधार आहे, मुक्तीनंतर खरंच अंधार असतो का. तेव्हा अंबिका डोक्याला हात लावते आणि बोलते काहीच कळत नाही कुठे मी. इकडे सगळे अथर्व आणि त्याची फॅमिली अंबिकाच्या फोटोसमोर उभं राहतात. तेव्हा अथर्व बोलत असतो की माणूस गेल्यानंतर या गोष्टीला किती अर्थ उरतो माहीत नाही, पण श्राद्धानंतर जर खरंच मुक्ती मिळत असेल तर माझी अंबिका मुक्त झाली. साहेब मंजिरी तिकडे बघून बोलतात मागच्या वेळी वेदावर संकट आलं आणि श्राद्ध अपूर्ण राहिलं, नंतरही काही ना काही अडचणी येत गेल्या आणि कार्य लांबतच राहिलं. तेव्हा मंजिरी उगाच बोलते की माझी अंबिका खूप लाडकी होती माझी, तिचंही शेवटचं कार्य राहिलं
ही गोष्ट खूप छळत होती माझ्या मनाला. तेव्हा मीरा पुढे येते आणि हातात चाफ्याची फुलं घेऊन येते आणि अंबिकाच्या फोटोसमोर ठेवते. तेव्हा मीराला अंबिका आणि तिची मैत्री आठवत असते. तेव्हा मीराला अंबिका बरोबर घालवलेला एक एक क्षण आठवत असतो आणि तिला रडायला येत असते. तेवढ्यात अथर्व बोलतो, मीरा. तेव्हा दादासाहेब बोलतात, मीरा काय जे मनात आहे ते बोलून टाक, मोकळी हो. तेव्हा मीरा बोलते नाही. काही नाही, ते असंच डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मंजिरी मनात बोलते, तू काय बोलणार आहेस मीरा? ताईची आठवण येत असेल ना, आता ती आजूबाजूला दिसणार नाही, मध्ये मध्ये लुडबुड करणार नाही. खूप वाईट वाटतंय ना मीरा? सगळ्यांना वाटतंय अंबिकाला मोक्ष मिळालाय, पण नरकापेक्षा भयंकर अशा ठिकाणी पोहोचली ती. इकडे अंबिका विचारत पडलेली असते की हाच मुक्तीच्या प्रवासाचा पुढचा भाग असेल का? तेव्हा अंबिका स्वतःलाच समजत असते की ठीक आहे, मला थोडासा धीर धरावा लागेल, कळेल सगळं. तेव्हा मंजिरी आणि मार्जिरी दोघंही जोरजोरात हसत असतात. तेव्हा मार्जिरीकडनं बोललं जातं, शाबास मंजिरी. तेव्हा मंजिरी दचकते आणि तिला हाताने खुणवते की ती ऐकेल आतमध्ये. तेव्हा मार्जिरी बोलते, चिंता करू नकोस मंजिरी. अंबिकाला बाहेरचं काहीच ऐकू येणार नाही आणि तिचं बाहेरच्यांना काहीच. आपल्या मार्गात अडथळा झालेला आत्मा कैद केलाय, तुझ्या यशाचा जल्लोष व्हायलाच हवा. अंबिका आतमध्ये कन्फ्यूज असते आणि इकडे या दोघी बोलत असतात. मार्जिरी बोलत असते की शाबास मंजिरी शाबास. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.